अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली ही मोठी गोष्ट। याचा अर्थ ते पुन्हा राष्ट्रपती होतील। याआधी ते 2017 ते 2021 पर्यंत अध्यक्ष होते। आता पुन्हा विजयी झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारणार आहेत। याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो, याचे काय फायदे आहेत आणि उद्भवू शकणाऱ्या समस्या, या दोन्हींबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आजच्या विषय काय या कार्यक्रमामध्ये। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची मैत्री असल्याचं म्हटलंय। या निवडणुकीदरम्यान त्यांनी मोदींबद्दल बऱ्याच वेळा बोलल्याचं आपल्याला पाहण्यात आलं, तर दुसरीकडे त्यांनी अनेक वेळा भारताच्या धोरणांवर टीका सुद्धा केली आहे। आता मात्र ट्रम्प निवडणूक जिंकल्याने भारतासाठी परिस्थिती काहीशी बदलू शकते। तसेच काही मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातला पहिला मुद्दा असा की चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची राजकीय स्थिती आणि अमेरिका सोबतचे त्यांचे संबंध। चीनला रोखण्यासाठी कमला हॅरिस आणि ट्रम्प या दोघांनाही आशिया खंडातील भारत हा योग्य सहभागी ठरू शकतो। आता ट्रम्प विजयी झाल्यास चीन विरुद्ध भारताबरोबरचे धोरणात्मक सहकार्य अजून मजबूत होतील। अमेरिकेचा चीन विरुद्ध पाहता भारताला अत्याधुनिक अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान देखील मिळू शकतं। अमेरिका चीन विरुद्ध तैवानचे संरक्षण करतील की नाही याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही। अशा गोष्टींमुळे अमेरिकेची आशियातील बाजू थोडीशी कमकुवत होऊ शकते। यामुळे चीनची स्थिती मजबूत होईल आणि ही गोष्ट भारतासाठी अजिबात फायदेशीर ठरणारी नाहीये। पूर्वी बांगलादेशच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी उघडपणे भारताचं समर्थन देखील केलं होतं। बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न देखील उपस्थित केले। बांगलादेशच्या सत्तापलट झाल्यानंतर तिथे हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांविरोधात जो हिंसाचार झाला त्याचा कठोर शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध नोंदवलाय। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार अजून देखील सुरूच आहे। भारताने या मुद्द्याकडे अमेरिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण बायडन प्रशासनाने फार लक्ष दिलं नाही। पण ट्रम्प सत्तेवर आल्यास स्थितीमध्ये नक्कीच फरक पडेल। सामाजिक विशेषज्ञ ब्रह्म चेलानी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय की अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचं सरकार असेल तर भारत अमेरिका संबंध चांगले राहतात। हे सांगणाऱ्या गृहीतला आता पुन्हा एकदा बळ मिळू शकतं, कारण बायडन प्रशासन आणि भारताचे संबंध तणावले होते। अमेरिकेच्या निवडणुकीत कुणीही जिंकलं असतं तर भारत कनेक्शन हे असलंच असतं, कारण कमला हॅरिस जिंकल्या असता तर त्या पहिल्या भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या असता। आता रिपब्लिकन पक्षाचा विजय झाल्याने उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या JD व्हेन्स यांच्या पत्नी उषा व्हेन्स या अमेरिकन भारतीय असल्याने इथेही भारताचा संबंध असणारच आहे। आता याला पूर्ण पॉझिटिव्ह साइड तर नाही म्हणता येणार। याचं कारण पाहायला गेलं तर इतिहासामध्ये ट्रम्प अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांविरोधात देखील लढले गेले। आता या टर्म मध्ये त्यांची भूमिका भारतासोबत कशी असेल हे तर येणारा काळच सांगेल। दुसरा मुद्दा असा की सध्या अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे। आर्थिक वर्ष 2024 मध्ये द्विपक्षीय व्यापार जवळजवळ $120 अब्ज पर्यंत पोहोचलाय आणि काही चीनी उत्पादकांवर बंदी घातली तर भारतीय उद्योजकांसाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते। तेलाचे भाव कमी झाल्यास भारताला मोठा फायदा होणार, कारण भारत हा मोठ्या प्रमाणावर तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे। आता तिसरा मुद्दा असा, डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर धोरण यावेळेस नक्की काय असेल, पाकिस्तानबाबत ट्रम्प यांची भूमिका काय असेल, याच्याशी भारताचे हितसंबंध जोडले गेले। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागच्या कार्यकाळात दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती। पाकिस्तान विरुद्ध भारताच्या भूमिकेचं समर्थन देखील केलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी सैन्य मदत सुद्धा कमी केली होती। जुलै 2019 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते। त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इम्रान खान यांचं स्वागत केलं। त्याच भेटीदरम्यान काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याबाबत ट्रम्प बोलत होते। ट्रम्प यांनी असा दावा देखील केला होता की पंतप्रधान मोदींची देखील अशी इच्छा आहे की ट्रम्प यांनी या प्रश्नावर मध्यस्थी दाखवावी। भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला असून पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना असं काहीही सांगितलं नसल्याचं भारताने स्पष्ट केलं। आता अनेक वर्षानंतर असं घडलंय की एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना काश्मीर प्रश्नावर लक्ष दिलंय। चौथा मुद्दा असा की तिथल्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा आणि अमेरिकन निवडणुकांचा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। हाच विषय निवडणुकीमध्ये सुद्धा उचलला गेला। ट्रम्प यांचं म्हणणं होतं की ते आश्वासन देत आहेत स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवेल,
कारण हे अमेरिकेतील मूळ लोकांच्या नोकऱ्या खात आहेत. आता भारतीय मोठ्या संख्येने तिथल्या तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. पहिल्या टर्म मध्ये ट्रम्प यांनी H-1B व्हिसा धोरणावर लक्ष दिलं होतं. आत्ताच्या कार्यकाळात सुद्धा हे धोरण कायम राहिलं अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीच्या संधी कमी होतील आणि अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर कितीही तर्कवितर्क लावलं तरी ते कमीच पडणार आहे. आता ट्रम्प हे पुन्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळणार, याचा संपूर्ण जगावर काय आणि कसा परिणाम होईल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू विषय कायच्या पुढील भागात. पाहत रहा न्यूज अनकट.